संस्थांचे अधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो जागेच्या अडचणीबद्दल. आपण तात्काळ त्याची व्यवस्था करायला सांगितलेली आहे. तर सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट म्हणजे जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या प्रास्ताविकाची मला संधी मिळाली ही मोठ्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमातून आपण एक महत्त्वाचा विचार पुढे नेतोय की लातूरमध्ये असलेली जी क्षमता आहे ती आणि लातूरमध्ये येऊ घातलेली गुंतवणूक याची विधायक सांगड घालणं हा प्रामुख्याने या कार्यक्रमाचा उद्देश आहे. लातूर हा कृषी प्रधान जिल्हा आहे, पण तरीही फक्त एवढीच त्याची ओळख मर्यादित नाहीये. लातूरमध्ये इतर औद्योगिक आस्थापना देखील खूप चांगल्या प्रमाणात आहेत. शिक्षणाविषयीचा लातूरचा संसाधनांचा बेस खूप चांगला आहे. मनुष्यबळांचा अन्न प्रक्रिया, कृषीपूरक उद्योग, उत्पादन क्षेत्र, सेवा उद्योग, लॉजिस्टिक्स, MSME या सर्व क्षेत्रामध्ये देखील लातूर खूप चांगल्या पद्धतीने मराठवाडा आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. आपल्याकडं खूप सारी संसाधनं आहेत, नैसर्गिक संसाधनं आहेत, काही कमतरता देखील आहेत, पण आपली जी शक्तीस्थळं आहेत त्याच्यामध्ये आपली उद्योजकता आहे, संसाधनं आहेत, सुशिक्षित मनुष्यबळ आहे, त्याच्यानंतर बाजारपेठेला आपल्याला जोडणारं भौगोलिक क्षमता म्हणजे लॉजिस्टिक्स आपलं लातूर जिल्ह्यात खूप चांगला आहे. आणि या सगळ्या सामर्थ्यांना, ज्या शक्तीस्थळांना आपल्याला जोड द्यायची तर तंत्रज्ञानाची, गुंतवणुकीची आणि सोयी सुविधांची. आणि याच पार्श्वभूमीवरती आजचा डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट हा महत्त्वाचा ठरतो. या समिटचा उद्देश केवळ गुंतवणुकीचा प्रस्ताव मिळवणं इथपर्यंत सीमित नाही, तर आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटी, संधी ओळखणं, इन्व्हेस्टर्सना फॅसिलिटेट करणं, इन्व्हेस्टमेंटमधून इंडस्ट्रीमध्ये त्याचं रूपांतर करणं, इंडस्ट्रीमधून रोजगार आणि पर्यायानं लातूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास करणं हा आपल्या या समिटचा उद्देश आहे. जसं माननीय पंतप्रधान महोदयांनी डेव्हलप्ड इंडिया, विकसित भारत 2047 हे ध्येय ठेवलेलं आहे, त्याच अनुषंगानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील विकसित महाराष्ट्र 2047 हे ध्येय ठेवलेलं आहे. आणि त्याच ध्येयाच्या दिशेनं महाराष्ट्र शासनाचा ईज ऑफ डुईंग बिझनेस या तत्वाला धरून बरेचसे उपक्रम सुरू केलेले आहेत. आपण त्यातल्या काही उपक्रमांची माहिती आजच्या सेशन्स मधून घेणार आहोत. महत्त्वाचा उपक्रम त्यातला आहे मैत्री, महाराष्ट्र इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल. तर या मैत्री कक्षाच्या विविध योजना किंवा त्याची एकल खिडकी योजना जी आहे त्याच्याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहे. या उपक्रमांमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा मैत्री या उपक्रमांमुळे गुंतवणूकदारांसाठी ह्या ज्या प्रक्रिया असतात त्या अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने करण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा आणि उद्योग विभागाचा मानस आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा उद्योग केंद्र हे आपल्याला या सर्व ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दिशेने जाण्याचाच आमचा हा प्रयत्न आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये लातूरमध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधी आपण समजून घेणार आहोत. तसंच विविध गुंतवणूकदारांशी आपण संवाद साधणार आहोत आणि लातूरच्या औद्योगिक विकासाची वाटचाल आपण पुढे निश्चित करणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत आपण सर्व गुंतवणूकदारांना मी एक हमी देतो की आपण गुंतवणूक जी करत आहात त्याच्यासाठी लागणारं फॅसिलिटेशन, समन्वय हा जिल्हा उद्योग केंद्राकडून पुरवला जाईल. आणि आपल्याला माहिती असेल की जिल्हा उद्योग मित्र ही जी समिती आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्याची आपण रेग्युलरली बैठक घेत असतो, तो देखील याच सर्व उपक्रमांचा एक भाग आहे. आजच्या या समिटमधून फक्त MOU किंवा सामंजस्य करार आणि इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स याच्यापुरतं सीमित न राहता हे रिअलिस्टिक ऍक्च्युअली ही इन्व्हेस्टमेंट ग्राउंडवर झाली पाहिजे, त्यातून शाश्वत रोजगार निर्माण झाले पाहिजे आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली पाहिजे, हे अंतिम उद्देश आहे. शेवटी या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनासाठी, महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आणि नेतृत्व करणारे माननीय जिल्हाधिकारी महोदय, उपस्थित सर्व मान्यवर, गुंतवणूकदार, वित्तीय संस्थांचे अधिकारी आणि या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झटणारी माझी सर्व टीम, या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या समिटच्या माध्यमातून एकच महत्त्वाचा संदेश आपण घेऊन जाऊया की इन्व्हेस्ट इन लातूर आणि ग्रो विथ महाराष्ट्र या भावनेतून आपण विकसित लातूर आणि विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयाकडे एक पाऊल टाकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि योग्य